काय नाही, मस्त सकाळी सकाळी नाश्त्याला बघू शकता. वरून क्रिस्पी आणि आत जाळीदार अशी मऊ मस्त बनल्यामुळे टेस्ट सांगते. लाजवाब टेस्ट आहे, खूप सुरेख झालेला आहे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण हॉटेलमध्ये मिळतात तसे मेदू वडा बनवलेले आहेत. तर हॉटेलमध्ये जसे वडे असतात तसंच आकार येत नाही, कधी वडे फुटतात तेलामध्ये. तर सर्व स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे. एकदम कमी तेलकट बनतात, जाळीदार बनतात आणि कमी तेलकट होतात एकदम. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. खूप छान साधी सोपी रेसिपी आहे. आपण शक्यतो नेहमी बनवतो, पण काय होतं, कधी तेलामध्ये विरतात, कधी कडक बनतात आणि आकार पण व्यवस्थित येत नाही. त्यासाठी काय करायचं ही सविस्तर कृती सांगितलेली आहे. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायचे हॉटेलमध्ये मिळतो तसा मेदू वडा. साधी सोपी रेसिपी आहे. बिलकुल वडे फुटणार नाहीत, एकदम मस्त असे जाळीदार बनतील, कमी तेलकट, एकदम कमी तेलकट बनतील आणि तेलात फुटणारही नाहीत. परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे आणि आपल्याला जे डाळीचं बॅटर बनवायचं आहे ते व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. तर सविस्तर कृती सांगितलेली आहे. तर आपण ही अर्धा किलो डाळ घेतलेली, म्हणजे 2 नंबर. काय असतं आपल्याला अंदाज येत नाही की किती लोकांसाठी किती बनवावं, त्यामुळे सविस्तर सांगितलेलं आहे. तर आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. खूप महिन्यानंतर हा व्हिडिओ बनवते. तर आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं भरपूर आणि 5 ते 6 तासांसाठी किंवा ओव्हरनाईट भिजवली तरीसुद्धा चालेल. अख्ख्या उडदाची डाळ मिळते, म्हणजे त्याला साल नसतं, पण अख्खे उडीद असतात. ती जरी वापरली तर उत्तमच आहे. साऊथ इंडियन जे रेसिपी असतात म्हणजे त्याला तीच डाळ वापरतात. तुम्हाला जी मिळेल ती वापरली तरीसुद्धा चालेल. त्याला भिजू द्यायचे. तर ही आपली डाळ छान भिजलेली आहे. आता बघू शकता, अशीच भिजायला हवी, म्हणजे काय होतं, वडे छान फुगतात. आणि ह्यातील आपल्याला आता पाणी काढून घ्यायचे. तर आता आपण डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे. एकदम कमी पाण्याचा वापर करायचा आणि बारीक दळून घ्यायची आपल्याला, म्हणजे वाटून घ्यायची बारीक. तर हे आपलं पीठ बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता. एकदम असं बारीक करून घेतले. जेवढं बारीक करता येईल तेवढं करून घ्यायचं आणि कमी पाणी वापरायचे. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व पीठ बनवून घ्यायचे. तर आपलं हे पीठ झालेलं आहे सर्व. ह्याला आता फेटून घ्यायचे. हाताने फेटायचं किंवा विस्करनी फेटलं तरी चालेल. छान असं मिनिटभर, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते असं छान हलकं होतं, म्हणजे आपले वडे छान हलके होतात असे आणि फुगतात पण.
तर हे बघू शकता पीठ हलकं झालं आहे आणि कलर पण चेंज झाला आहे, थोडंसं असं पांढरं झालं आहे. आपल्याला आता पाण्यात टाकून बघायचं आहे. असं वर तरंगलं की समजायचं आपलं छान हलकं झालेलं आहे पीठ. आणि ह्याला 10 मिनिटासाठी असं भिजू द्यायचं आणि मग नंतर आपल्याला वडे बनवून घ्यायचे. तर आता आपल्या पिठाला 10 मिनिट झाले, मस्त भिजलेले. तर ह्याला पाऊण चमचा मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. परत आपण अगोदर नाही मीठ टाकलं. मस्त फर्मेंट झाल्यासारखं झालेलं आहे पीठ हे. आता मीठ छान मिक्स करून घ्यायचे. परफेक्ट पीठ झालेलं आहे आपलं आता हे. तर काय होतं, वड्यांना आकार देता येत नाही कधी, किंवा अशा हातावर वडे बनवायला जमत नाही. तर मी हा छोट्या आकाराचा झाऱ्या घेतला आहे. त्यावरती असं पीठ घ्यायचे. झाऱ्याला अगोदर पाणी लावून घ्यायचे आणि असं मध्ये छिद्र करायचे. अशा प्रकारे आपल्याला असं तेलात सोडायचं. तेलात तर तेल ठेवले तापण्यासाठी, बघायचे चेक करून. जास्त कडकडीत पण नाही आणि कमी पण नाही. नाहीतर आपले कमी जर तेल तापलेलं असेल तर वडे तेलकट पण होतात आणि फुटू शकतात. तर आता तेल छान तापलेले आहे आपलं, जास्त कडकडीत पण नाही. तर फ्लेम मिडियम ठेवायची. तर अशा प्रकारे आपल्याला वडे टाकून घ्यायचे. म्हणजे काय होतं ना, हातावर तेल उडण्याची भीती नाही आणि आकार पण छान येतो. तर अशा प्रकारे आपण हे 3 झाऱ्यावर सोडलेले, झाऱ्यावर बनवून. तर आता आपण चहाची गाळणी असते त्यावरती तर या गाळणीला पाणी लावून घेतलं आहे. त्यावरती असं पीठ टाकायचं आहे, आकार द्यायचा आहे आणि सोडायचं. असं मस्त बनतं. तर ह्याला असं 2 मिनिट मिडियम फ्लेमवरती होऊ द्यायचं आणि मग नंतरच आपल्याला पलटून घ्यायचे. तर आता ह्याला पलटून घ्यायचं आपल्याला. मस्त फुगलेले. खूप छान असे जाळीदार झालेले. लवकर जर हलवले तर फुटण्याची शक्यता असते. आहे का नाही सोपी ट्रिक चहाच्या गाळणीवरती किंवा झाऱ्यावर. तसं वडा मेकर पण मिळते आता बाजारामध्ये, ते वापरलं तरी काही हरकत नाही.
तर असे छान आपले तळलेले आहेत वडे काढून घ्यायचे आता. खूप छान झालेले, फुटले नाही आणि तेलकट पण नाही. तर व्यवस्थित तळून घेतले ना तेलकट पण होत नाही. सर्व जर प्रमाणबद्ध केलं तर. आणि साधी सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही. वाह क्या बात आहे. मस्त झालेले आहेत का नाही बघू शकता. हॉटेलमध्ये असतात तसेच झालेले आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपले हे मस्त मेदू वडा तयार झालेला आहे. एकदम कमी तेलकट आणि वरून क्रिस्पी, आतमध्ये मऊ. आकार पण छान आलेला आहे. तर हे आपले वडे मस्त तयार झालेले आहेत. वरून कुरकुरीत, आत जाळीदार मऊ. बघू शकता क्या बात आहे. कशी मस्त जाळी पडलेली आहे आणि एकदम कमी तेलकट बनलेले आहेत. तर आकार पण मस्त आलेला आहे बघू शकता. आकार व्यवस्थित येण्यासाठी वड्यांचा आपण 2 ट्रिक वापरलेले आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील तसे बनवा. आणि आज आपण सांबारचा व्हिडिओ स्किप केलेला आहे. सांबार खूप वेळा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर मस्त असे हे आपले वडे तयार आहेत. तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. काय मस्त सकाळी सकाळी नाश्त्याला. क्या बात आहे. मस्त आकार आलेला आहे वड्यांचा. हॉटेलमध्ये जसे मिळतात तसेच बनलेले आहेत. बघू शकता वरून क्रिस्पी आणि आत जाळीदार अशी मऊ मस्त. बघू शकता कसं मस्त लगेच मुरलेलं आहे जाळीदार बनल्यामुळे. टेस्ट सांगते. लाजवाब टेस्ट आहे. खूप सुरेख झालेला आहे. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपी.